नकाशा प्रमाण या धड्याच्या आता आपण शेवटच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपले तुमचे भूगोल काका आलेलेच आहेत इथे. ते काय बोलतायत बघूया. पहा बरे जमते का. तर खाली दिलेल्या विविध संख्या प्रमाणांचं वर्गीकरण हे तुम्हाला बृहत प्रमाण आणि लघु प्रमाणामध्ये करायचंय. 1,00,000 या प्रमाणानुसार दिलेली गावाची खूण आणि इतर प्रमाणानुसार नकाशामध्ये ती कशी बदलेल याचा विचार करूनच वहीत त्या आकारानुसार काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. अर्थात आपल्याला जे प्रमाण आहे ते संपूर्णपणे गुणपत्रक तिथं दिलेलं आहे. तुम्हाला संपूर्णपणे त्याच्यामधून तुम्हाला तो प्रमाण आणि त्याच्या आकारानुसार ते तुम्हाला काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की नकाशा प्रमाण या धड्यामध्ये आपण शिकताना प्रत्येक ठिकाणी नकाशा कसा वापरला जातो याचं आपण पदोपदी स्पष्टीकरण बघितलं. पण त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आपल्याला हा स्पष्ट करता येईल, म्हणजे तुमची शाळा ते तुमचं घर हे अंतर किती आहे हे तुम्ही बघू शकता. आता आपण एवढा नकाशाचा अभ्यास केलाय तर त्याच्यामध्ये आपल्याला पटकन कळून येईल. तर पहिल्यांदा आपण एका प्राथमिक ह्याच्यामध्ये जाऊया आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचा अभ्यास बघूया की आता आपण कसं आपल्या उपक्रमामध्ये कसं वेगवेगळे अंतर दिलेलं आहे किंवा एखादं ठिकाण दिलं आणि मग त्याला बघून तुम्ही खालील काही प्रश्नांची उत्तरे द्या असं तुम्हाला सांगण्यात आलं. तर त्याच्याप्रमाणेच अगदी सोप्यातलं सोपं असं तुमची शाळा ते तुमचं घर ह्याच्यामध्ये किती अंतर आहे, त्याची स्थाननिश्चिती कशी करायची हे तुम्ही थोडंसं विचार करून त्याच्याबद्दल तुम्ही वहीमध्ये ते नोंद करा. आणि तुमच्या शाळेपासून तुमच्या घरापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला मधी कोणकोणती ठिकाणं येतात की एखादं मधी दवाखाना येत असेल किंवा एखादं चित्रपटगृह येत असेल किंवा काही बस स्टॉप येत असेल तर ते तुम्ही तिथे विशेष करून नमूद करा. बरोबर. आणि त्याप्रमाणे तुम्ही ते लिहा. पुढे बघूया. आपल्याला शोधा पाहू या अंतर्गत आकृती 9.8 मध्ये आपल्याला दिले गेलेला आहे एक नकाशा आणि त्याच्याप्रमाणे दिसणारे नकाशे तुम्हाला कोठे पाहता येतील ते शोधायचे. तर अर्थात तुम्ही तुमच्या आपल्या घरातल्या आपल्या आई बाबांची मदत घेऊ शकता आणि हे तुम्ही सोडवू शकता. अर्थात तुमच्या मोबाईल सुद्धा तुम्हाला यावेळेस कामाला येणार आहे. तुमचं इंटरनेट, संगणक त्याच्याद्वारे तुम्ही त्याचा शोध करू शकाल. पुढे बघूया की माहित आहे का तुम्हाला या सदरामध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये मापनासाठी वेगवेगळी परिमाणे ही वापरली जातात आणि त्यामुळेच नकाशाचं वाचन करताना काही मर्यादा येऊ शकतात. बरोबर आहे. अर्थात ते तर असणारच. मग नकाशावर नेहमी अंकाप्रमाणेच देणे उचित ठरते. तर हे अंक प्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे. काही ठिकाणी अंक प्रमाण पण देतात. बरोबर की नाही नकाशामध्ये. आता ह्याचा अभ्यासच करत आहोत तर मग आता आपण पूर्णच केलेलं आहे ना की त्याच्यामध्ये जशी स्थान निश्चिती करताना काही ठिकाणं दाखवताना रेषेचा वापर, तर मग त्याच्याप्रमाणे काही मर्यादा आल्या तर मग नकाशाचं वाचन करताना तर त्याच्यामध्ये अंक पण दिले जातात. मग अशा रीतीने. बरोबर. आणि पुढचा सदर आहे की एक आकृती दिलेली आहे तुम्हाला, एक नकाशा दिलेला आहे, एक प्रमाण दिलेलं आहे, शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि इथं रेषा प्रमाण पण आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचे नकाशा काका काय बोलतायत बघा की अ आणि ब या दोन ठिकाणातील प्रत्यक्ष अंतर हे 500 किलोमीटर आहे आणि अ हे ठिकाण बच्या बरोबर पश्चिमेस आहे. आता रेषा प्रमाण चौकटीत दिलेलं आहे आणि चौकटीतलं योग्य प्रमाण घेऊन ती दोन्ही ठिकाणं तुम्हाला दाखवायची आणि त्यांना नावं द्यायचे आणि शब्द प्रमाण आणि अंक प्रमाण
तुम्हाला नोंदवायचंय. बरोबर आलं लक्षात? आता ह्या नकाशा प्रमाणामध्ये शिकताना आपल्याला जरा सुद्धा कुठेच कंटाळा नाही आला, कारण आपल्याला प्रत्येक विभाग हा संपूर्णपणे माहितीयुक्त, शिवाय हसत खेळत आपण हे नकाशा प्रमाण शिकलो. कारण आता तुम्ही सहजपणे कुठेही गेलात, एखाद्या वेळेस गावाला गेलात तर गावातून मंदिर किती लांब आहे, नदी केवढी लांब आहे, नदीपासून तुमचं शेत किती लांब आहे, हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. आणि तुमच्या घरापासून गावातली नदी किती लांब आहे, आता ते त्याचं अंतर करताना वाटेत कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात हे पण तुम्हाला निश्चितच लक्षात येणार आहे. चला तर मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत नकाशा संग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर हे सरळ रेषेत नकाशा प्रमाणाच्या साहाय्याने मोजायचंय आणि ते खालील तक्त्यामध्ये तुम्हाला नोंदवायचंय. अर्थात पहिल्यांदा तुम्हाला दिलेली आहेत शहर, नंतर दिलेलं आहे नकाशातील अंतर आणि प्रत्यक्षातलं अंतर. हे तुम्ही स्वतः काढायचं आहे आणि अर्थात हा उपक्रम आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करा. चला तर मग पुढे जाऊया.